अभंग क्रमांक 57. नये नेत्रा जळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीची बोल, जन रंजवणे फोल, न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर, तुका म्हणे भेटी, जव नाही दृष्टादृष्टी. अर्थ: ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, त्याच्या अंतरी भक्तीची तळमळ नाही, त्याचे बोल हे वृथा लोकांना रंजविणारे असतात आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात. ज्याच्या मनामध्ये आपल्या स्वामी हरी गुरुविषयी आदर नसतो, त्यांनी उपदेश फलद्रूप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत समोरासमोर भेट होत नाही, तोपर्यंत आम्ही भेटलो म्हणणे उपयोगाचे नाही. अभंग क्रमांक 58. बाईल सवासीन आई, आपण पितरांची ठाई, थोर वेच झाला नष्टा, अवघ्या अपसव्य चेष्टा, विषयांची चरवणी, केली आयुष्याची गाळणी, तुका म्हणे लंडा, नाही दया देव धोंडा. एक ढोंगी कर्मठ मनुष्याने आपल्या मातापित्याची श्राद्धे घातले. आईसाठी सवासीन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जागी ब्राह्मण म्हणून आपणच बसला. त्यामुळे त्याचे श्राद्धे निष्फळ झाले, कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत. असे विषयलोलुपता गृहस्थ स्वतःच्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे पाखंडी अहंकारी लोक दगडालाच देव मानतात. अभंग क्रमांक 59. दाणे कांपे हात, नावडे तेविषी मात, कथी चावटीची बोल, हिंग क्षीरी मिथ्या फोल, नवजाती पाप, तीर्था म्हणे वेचू काय, तुका म्हणे मनी नाही, नये आकाराते काही. अर्थ: ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व ज्याला दान धर्म करण्याचा सल्ला दिला तर आवडत नाही, ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलणे आवडते, दुधात हिंग घातले असता ते वाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगीपणाचे असते. त्याचे पाय तीर्थयात्रेला वळत नाहीत, कारण तो गरीब दारिद्र्याचे ढोंग करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ट त्यांच्या हातून कधीच घडत नाही.